प्रथम राहुरी शहरवासियांचे मनापासून आभार व्यक्त करेन की गेली कित्येक वर्ष आमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे। याही वेळेस पुन्हा राहुरी शहरवासियांनी आमच्या नेतृत्वावर आमच्या पॅनलवरती विश्वास दाखवला। मनापासून आभार प्रत्येक मतदाराचे हे मनापासून आभार व्यक्त करतो की आपण दिलेल्या विश्वासाला पात्र राहून पुढची 5 वर्ष या शहराचा कारभार जो दैनंदिन कामं असतात की अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्याचा आमचा प्रयत्न राहील। मधल्या 3-4 वर्ष जे प्रशासकाचं राज्य या नगरपालिकेवरती होतं त्यावेळेस जो खुंटलेला विकास आहे तो निश्चितपणे पुन्हा एकदा विकासाची कामं करून विशेषतः एका रस्त्यांची दुरावस्था शहरामध्ये झालेली असेल त्याला प्राधान्य देऊन काही रस्त्यांना तर अक्षरशः पैसे आले होते, टेंडर झाले होते, पण वर्ष झालं या प्रशासकांच्या राज्यामध्ये त्याला वर्क ऑर्डर मिळाली नाही। ही देखील काम आम्ही प्रगतीपथावर देऊ आणि निश्चितपणे विकासाचा जो बॅकलॉग माझ्या 3-4 वर्ष प्रशासकाच्या काळात झाला होता तो दूर करण्याचं काम आम्ही करू। पण राहुरीकरांनी मागच्या 5 वर्षामध्ये आमच्या 5 वर्षामध्ये जे विकास कामं आम्ही केली त्याच्यावर तर निश्चितपणे आम्हाला त्यामुळे तर आम्हाला कौल दिलाच, पण निश्चितपणे एक भावनिक नातं राहुरी शहराचं आणि माझं निश्चितपणे एक मोठं भावनिक नातं आहे। मी तरी राज्याचा मंत्री होतो, या मतदारसंघाचा आमदार होतो, शेवटी माझं लहानपण शेवटी या गावाचा मी रहिवासी आहे, माझं गाव आहे। या भावनेतनं जेव्हा माझ्याकडे आमदारकी होती, मंत्रीपद होतं त्यावेळी हे आपलं गाव हे एक आपलेपणाच्या माध्यमातून एक प्रेम या गावाला द्यायचा प्रयत्न केला आणि विकास कामं तर आहेच, पण या प्रेमाच्या माध्यमातून देखील राहुरीकरांनी आमच्यावर विश्वास टाकला की शब्द माझ्याकडे अपुरे आहेत। पुन्हा एकदा राहुरी शहरवासियांचे मनापासून ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो। 2 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी आपल्या जॉगिंग ट्रॅकचा उल्लेख कसं पाहता आपण याकडे? नाही, निश्चितपणे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी या राहुरी शहराच्या जॉगिंग ट्रॅकची दखल घेतली हे कुठेतरी एक मनाला समाधान देण्यासारखं काम आहे, कारण त्या जॉगिंग ट्रॅकचा निधी हे एकनाथ शिंदे नगर विकास मंत्री असताना, मी राज्यमंत्री असताना त्यांच्याच सहीने निधी आलेला आहे। त्यामुळं आज त्यांनी कुठेतरी कौतुक केलं, हे एक चांगल्या कामाची पावती त्यांनी दिली। भविष्यात देखील आम्हाला त्यांच्याकडनं बराच निधी आणायचा आहे या 5 वर्षामध्ये।